शुभ प्रभात मित्रांनो। पुस्तकांचे महत्त्व आपल्या जीवनात भरपूर असते। छापलेली पुस्तकं आपण भरपूर वाचतो, पण आपल्याला खरं ज्ञान मिळतं का? नाही। पण माहिती आहे तुम्हाला, अनुभवाचं पुस्तक जर आपण वाचलं ना तर आपल्याला खरं ज्ञान मिळतं। छापलेल्या पुस्तकांचे लेखक अनेक असू शकतात, पण अनुभवाच्या पुस्तकाचे लेखक आपण स्वतःच असतो। त्यामुळे मित्रांनो, अनुभव घ्या। परिस्थिती हाताळण्याचे कौशल्य ज्याच्याकडे असतं ना, तो आपली जिद्द, जग जिंकण्याची जिद्द पुढे नेत असतो। त्यामुळे मित्रांनो, परिस्थिती कशी असो, जिद्दीनं जग जिंकण्याचं तुम्ही धाडस ठेवा। चला तर मित्रांनो, सुरुवात करूया नवीन सुविचारांना। अपयशी होणं हा गुन्हा नाही, पण यशासाठी प्रयत्न न करणं हा नक्कीच गुन्हा आहे। सल्ल्याच्या 100 शब्दांपेक्षा अनुभवाची एक ठेच माणसाला जास्त मजबूत आणि समजूतदार बनवते। स्पष्ट बोलणारा माणूस हा इंजेक्शन सारखा असतो। थोडा वेळ दुखेल, पण दीर्घकाळ फायदाच देऊन जाईल। सगळेच जण आपल्याला टाळ्या वाजवणार नाही, काही आपली निंदाही करतील, काही आपल्या चुकाही दाखवतील, आपल्यावर बोटही दाखवतील। क्योंकि जब तक है जिंदा तब तक है निंदा। या जगात अशक्य असं काहीच नाही, फक्त तुमच्यामध्ये जबरदस्त इच्छाशक्ती पाहिजे। यशस्वी माणसाच्या मनातही भीती असते, यशस्वी माणसाच्या मनातही शंका असतात, यशस्वी माणसाच्या मनातही काळजी असते, पण तरीही यश मिळवण्यासाठी त्यांची जी इच्छा असते ना, ती त्यांना कधीच स्वस्त बसू देत नाही। केवळ ज्ञान असून उपयोग नाही, ते कधी आणि कसं वापरायचं याचंही ज्ञान असायला हवं। दुसऱ्यांनी फेकून मारलेल्या दगडविटांच्या पायावर जो इमारत उभी करू शकतो, तोच खरा माणूस। मित्रांनो, आपल्याही मनात काय जिद्द आहे ते आम्हाला जरूर कमेंट बॉक्समध्ये कळवा। आमचे विचार जर तुम्हाला आवडले असतील तर प्लीज हा व्हिडिओ लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा।